आता 6:30 वाजता आपण कोल्हापूरमधून निघालो होतो. आता सकाळचे 9:15 वाजले आहेत आणि आता आपण नागठाण्याला पोचलो आहे, जे कराडच्या पुढे आहे. आणि आता आम्ही इथे नाश्ता करणार आहोत आणि मग त्यानंतर आपण पुढे निघणार आहोत. तर आता आपण सातारचे ग्रामदैवत श्री ढोल्या गणपती बाप्पांचे दर्शन घ्यायला आलेलो आहे. हे ढोल्या गणपतीचं मंदिर अगदी शहराच्या मधोमध स्थित आहे. खूप जुनं आणि पुरातन असं मंदिर आम्हाला दिसत होतं. अगदी गणपती बाप्पांचे जितके स्वरूप आपण म्हणू तितके आपल्याला पाहायला मिळतात. तर इथेही हे गणपती बाप्पा स्वयंभू आहेत असं होतं. आणि अगदी या मंदिरात प्रवेश केल्यानंतर भव्य मोठं असं सभामंडप आपल्याला पाहायला मिळतं आणि समोरच गणपती बाप्पांची इतकी मोठी मूर्ती आणि तीही स्वयंभू खरंच मी अगदी पहिल्यांदा पाहिली आहे. गणपती बाप्पा मोरया. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वाई या ऐतिहासिक व धार्मिक शहरात कृष्णा नदीच्या काठावर श्री महागणपती बाप्पा म्हणजेच ढोल्या गणपती स्थित आहे. या भव्य मंदिराची स्थापना 1762 मध्ये सरदार गणपतराव भिकाजी रास्ते यांनी केली होती. या मंदिरातील गणपतीची मूर्ती अत्यंत भव्य आणि विशाल आहे. एकाच काळ्या दगडातून घडवलेली ही गणपती बाप्पाची मूर्ती असल्याने ह्याला ढोल्या गणपती असेही म्हणतात. गणपती बाप्पा मोरया. हे मंदिर वाई येथील प्रसिद्ध गणपती घाटावर आहे. वाईला दक्षिण काशी म्हणूनही ओळखले जाते. मंदिराच्या शिखरावर खूप सारं कमळांचं नक्षीकाम आपल्याला दिसतं आणि मंदिराच्या मागील बाजू तुम्ही पाहू शकता त्रिकोणी आकाराची आहे, कारण पुराच्या पाण्यामुळे मंदिराचे रक्षण व्हावे यासाठी मंदिराच्या मागील बाजू त्रिकोणी आकार करण्यात आलेला आहे. तर माझ्या मागेच तुम्ही बघू शकता महागणपती बाप्पांचं आता आम्ही दर्शन घेऊन आलेलो आहे आणि आता आपण आलो आहे कृष्णा नदीच्या काठी, जे गणपती बाप्पाच्या शेजारीच वाहते कृष्णा नदी. तर कृष्णा इथून आपण सांगली साताऱ्यामध्ये कृष्णा नदी बघितली होती, वाडीमध्ये, त्याच्यानंतर औदुंबरमध्ये, आणि इथं आता आपण आलो आहे आणि इथून आता आपण कृष्णा नदीच्या उगमस्थानला जाणार आहोत. तर कुठेही जाऊ नका, व्हिडिओ पूर्ण पहा. वाई शहराचे श्रद्धास्थान असणाऱ्या महागणपती मंदिरापासून जवळच असलेले येथील काशी विश्वेश्वर मंदिर, त्यावरील शेकडो वैशिष्ट्यपूर्ण शिल्पांमुळे शिल्पमंदिर म्हणून ओळखले जाते. पेशवे काळात उभारण्यात आलेल्या या मंदिरातील शिल्पे निरखून पाहिली की मराठाकालीन वास्तुशैलीच्या श्रीमंतीची जाणीव आपल्याला होते. सुमारे 4 फूट उंच चौथऱ्यावर पूर्वाभिमुख असलेले हे शिवमंदिर पेशव्यांच्या सरदार गणपतराव भिकाजी रास्ते यांनी 1757 मध्ये बांधले. नंदी मंडपात काळ्या वास्तुकामात घडवलेली चमकदार व वैशिष्ट्यपूर्ण अशी 4 फूट लांबीची व 3 फूट उंचीची नंदीची मूर्ती आपल्याला दिसतीये. गळ्यात माळा, साखळ्या, पाठीवर झूल व त्यावर घंटा लटकलेल्या आहेत. काशी विश्वेश्वराच्या महाद्वारावरून प्रवेश करताच आपल्याला कोरीव नक्षीकाम, द्वारपालांच्या मूर्ती, कीर्तिमुखे व गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती दिसते. आत भव्य मोठे असे घुमट आपल्याला पाहायला मिळतं. त्या मध्यभागी कमळाकृती कोरलेली आपल्याला दिसते. सभामंडपाचे छत घुमटाकार असून खूप सुंदर अशी कमळाची कलाकृती आपल्याला दिसते आहे. अखंड काळ्या पाषाणात कोरलेली मोठी शिवलिंग आपल्याला इथे पाहायला मिळते आणि पार्वती माताही आहेच. नमः पार्वती पतये हर हर महादेव.
नंदी मंडपाच्या मागे 16 कोरीव दगडी खांबांवर प्रशस्त खुला सभा मंडप महाद्वार पूर्वेकडे असून त्यावर नगारखाना आहे. मंडपाच्या दोन्ही बाजूत उंच व घडीव दीपमाळाही आपल्याला पाहायला मिळतात. संपूर्ण मंदिराभोवती 4 फूट रुंदीची दगडी तटबंदी आहे आणि काशी विश्वेश्वराचे शिखर हे वैशिष्ट्यपूर्ण असून यावर मराठकालीन वास्तुकलेची छाप आपल्याला दिसते. तर वाईमधील प्रसिद्ध गणपती बाप्पाचे आणि काशी विश्वेश्वराचे मंदिर अगदी बाजूबाजूला आहेत. तुम्ही केव्हाही येथे आलात तर इथं नक्की दर्शन घ्या. भाकरी खाणार आहे आणि मग त्यानंतर आपण पुढे जाणार आहोत. आणखीन पुढे खूप छान छान व्हिडिओज येणार आहेत. पाहत राहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.